न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भरत्यो न भर्ता न जाया न वीर्या न वृत्तिर्ममेव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि भवाब्द पारे मा दुःख धीरो पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त तु संसार पाश प्रवत सदा गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि जय हो न जानामि ज्ञानं न जानामि योगं न जानामि तन्त्रं न जानामि स्तोत्रं न जानामि पूजा न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं प्रलयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातः गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि हरि बोल कुसंगी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचार लीना दृष्टि कुवाक्य प्रवत सदा गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि शाबाश प्रदेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीश्वर वा कदाचित् जानामि चान्यत् सदां शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपा
नाही गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीण दीन सदा जानवक्र चित्तो प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी बोली अम्बे मात की जय हो, महालक्ष्मी माता की जय हो, श्री व्यासजी भगवान की श्री सुतजी महाराज जय की हो, श्री सुखदेवजी महाराज की जय 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 वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखरा वृषभारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विना नमो देवे महादेवे शिवाय सतत नमो नमो प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मता समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं जगन्नीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तया गङ्गाविशुद्धं मितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयो मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजि परब्रह्मस्वरूपं नमो नारायण गिरिजि परब्रह्मस्वरूपं साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने माझे श्री गुरु स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या अनंत कृपेनं शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा श्रीमद्देवी भागवत कथा सोहळा आपल्या या कोळगाव पाटीमध्ये या पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होतोय। गेली 2 दिवस आपण आई जगदंबेचा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय। सर्व भजनी मंडळी, कोळगावकर, तरुण मंडळी, महालक्ष्मी प्रतिष्ठान, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय। लक्षात घ्या, मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं, आपले 2च मित्र सांगितले, आपलं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल ना, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 2च मित्र सांगितले की ते आपलं कल्याण करतील।
हा, ते कधीच खोटी साक्ष देत नाही बरं का, लक्षात घ्या. तशा जगामध्ये अनेक गोष्टी आहेत गुरुजी, का त्या गोष्टी अशा आहे, मित्र असो किंवा शत्रू असो ते खोटं करत नाही. पहिला सांगितलं दिवा, देवा कधीच खोटं करत नाही, त्याच्या हातून कधीच चूक घडत नाही. देव्याच्या हातून तुम्ही पाहिलं का असं कधी? आता हा लाईट लावला नाही तर जर समजा महाराज आहे म्हणून प्रकाश द्यायचा आणि चोर आला म्हणजे नाही करत तो देवा. ज्ञानोबराय म्हणतात त्या दिव्याचा स्वभाव आहे तो. आता ओवी सांगतो ऐका. ज्ञानोबराय लिहितात, का घरचे उजेडू करा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेशिका पांडवा दिपू जैसा. त्याला माहित नसतं त्या दिव्याला, दादा फक्त शिट्टी नका देऊ. दुसरं सांगितलं, ज्ञानोबराय म्हणतात वृक्ष आहेत, वृक्षाजवळ द्वैत नाहीये. तुम्ही पहा, ज्यांना झाड लावलं त्यालाही सावलीच देणार आणि ज्यांना तोडलं त्याला सुद्धा. जो खांडवया गाव घाली, कालावनी जयाने के, हे दोघा एकची जाऊनी वृक्ष दे जैसा. दोघांना सावली सारखीच देतो. वृक्ष कधीच द्वैत मानत नाही. कार्बन सांगितला, कार्बन. चौथा सांगितला आरसा. तुम्ही असं पाहिलं का मालकिनीच्या नाकाचं काळण आरशानं झाकलं? तुम्ही त्या आरशाची मालकीण आहात. राजा असो, महाराजा असो, दिन असो, दरिद्री असो, पण आरशाचा स्वभाव काय माहिती का? जे आहे ते दाखवणं हे ज्याचं काम आहे त्याला मुकुर असं म्हणतात. राजा दशरथाला सुद्धा सोडलं नाही होत्या मुकुरानं, आरशानं. आरसा म्हणजे मुकुर. रामचरित्र मानस मध्ये स्वामीजी वर्णन करतात, राय सभाय मुकुर कर लीना. सभेमध्ये बसलेला असताना राजानं आरशात तोंड पाहिलं. असं सांगितलं का त्या आरशानं का राजा सभेत बसलाय बुवा, आणि मग आता राजाचा वाकडा झालेला टोप किंवा कानावरचा केस कस काय दाखवा? आरशाचा स्वभाव आहे, ते मालकाच्या नाकाचा असो किंवा परक्याच्या नाकाचा असो, चेहऱ्यावर जे आहे जसं आहे तसं दाखवणं हे ज्याचं काम आहे त्याला आरसा असं म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त जगद्गुरु तुकोबरायानं सांगितलं कर्म आणि धर्म असे दोन मित्र सांगितले की ते जसं आहे ना तसंच उगवायला कारणीभूत आहे, बदल नाही. इथं जे केलं ना तिथं सुद्धा तेच कामी येणार आहे. ज्यावेळेस लोकांनी तुकोबरायाला प्रश्न केला ना, महाराज तुम्ही वैकुंठाला चाललेत, आमचं कल्याण व्हावं असा काहीतरी मार्ग सांगा. त्यावेळेस तुकोबरायानं सांगितलं, तुमचं कल्याण होण्याकरता तुम्हाला कर्मानं धर्मानं वागावं लागेल देवा. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, 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 धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. माझे वचन आज वद, घ्या माझे वचन आज वद, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. झाकली 1.25 लाख उघडली तर मग काहीच नाही.
आपलं कल्याण करणारे सुद्धा आपणच आहोत आणि आपली दुर्गती करणारे सुद्धा आपणच आहोत. ईश्वरानं दिलेली मानवी अधी आहे आणि या योनीच या मानवीय शरीराची कृतार्थता त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जे कार्य करीत आहात ते ईश्वरीय कार्य आहेत. आई जगत जननीची सेवा आहे आणि मला तरी असं वाटतं आईची सेवा केल्यानंतर आई कृपा करत असते. म्हणून तुम्ही तनानं मनानं धनानं सगळी लहानथोर मंडळी या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपण या सत्संगाचा आनंद उपभोगत आहात. लोकांच्या नवरात्री जातात पण झोपेत जातात, त्या तुमच्या झोपेत जात नाही हे महत्वाचं. म्हणून सर्व गुणीजन महाराज मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांना व्यासपीठावरून वंदन करतो. ज्यांच्या मुखारविंदातून आपण भगवान श्री ज्ञानोबरायांचा हरिपाठ श्रवण करतात आमचे गुरुजी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देतो, कारण त्यांचा परमार्थाचा अनुभव माझ्या संपूर्ण आयुष्याची मर्यादा समसमान आहे. शक्यतो दोन आवा दोन बुवा दोन जावा एकत्र येत नाही का, म्हणून मी त्याच्या समोर बसू. ते अगदी मोठ्यापणा अंतकरणानं दिवसभर सर्व्हिस करायची, जेवढा वेळ मिळेल तेवढा संप्रदाय करता खर्च करतात. देवा हा जो आनंद उपभोगतोय ना, तुम्ही मंडळीने जे कष्ट घेतले नाही त्याचं फळ आम्ही भोगतोय, लक्षात घ्या. अजय दादा आपण जे म्हणतो ना, सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस शाबाश आवडीने सेवो ब्रह्मरस लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस आवडीने सेवो ब्रह्मरस. या मंडळीने जर भजन जिवंत जर ठेवलं नसतं पूर्व काळामध्ये तर आम्ही काय केलं असतं सांगा, काय दगड वाजवले असते की आणून. त्या काळामध्ये संप्रदायामध्ये एवढी उपलब्धता नव्हती. या सगळ्या गोष्टी या मंडळीनं आचारी मंडळीला विनंती आहे, तुम्ही शब्दांना करा पण ठसका नका करू, तेवढी विनंती आहे. तुम्हाला त्रास होतो बोलायला, तुम्हाला जसं वाटतं ना आपलं चांगलं झालं पाहिजे, आम्हाला बी वाटतं आमचंही चांगलं झालं पाहिजे, नाही का. अरे सगळ्या बा आपला एकमेकाचा धंदा जवळजवळ सारखाच आहे रे भाऊ. मी तुम्ही एकाच पंक्तीचे, तुम्ही कवचाच्या आधीने मी तोंडाच्या आधीने. खाणारे काही नाही बिचारे खाऊन निघून जातील, पण मला उद्या बोलता आलं पाहिजे. करा मला तुम्ही सहकार्य करा. आज या ठिकाणी आमचे परममित्र विशालजी महाराज ॲक्टोपॅड वादक, कीबोर्ड वादक आणि कथेला साथ देण्याकरता तीही नेहमी आमच्या परिसरामध्ये असेल कुठेही असेल संप्रदायामध्ये महाराष्ट्रभर फिरतात आणि माझ्याही संगतीमध्ये भरपूर काळ त्यांनी खर्च केला, नाही का. तुम्हाला असं दोघायला गुरु शिष्याला जवळ आल्यावर असं राग येत नाही की एकमेकाचा, लय मन मोकळं राहू तुमच्या दोघांचं. आपल्या परिसरामध्ये 5 नंबर चारीला आदरणीय परमपूजनीय देवगोपाल बाबांची कथा आहे बघा, उद्यापासून तिथं सेवेला आहे ते. आजचा दिवस शिल्लक आहे त्यांचा, ते अगदी मोठ्यापणा मनानं वेळात वेळ काढून आपल्या कथेला या जगदंबेचं दर्शन घेण्याकरता ते आलीत. महाराजांना मनस्वी धन्यवाद. आमचे श्रीधर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, फार सुंदर मृदंग वाजवतात ते. बाकी मग सगळे आपले गुणीजन महाराज मंडळी पहिल्या दिवशीपासून अजय दादा सगळीच तुम्ही मंडळी आहात. साऊंडही गोड आहेत, महाप्रसाद हरिपाठ सगळे कार्यक्रम अतिशय सुंदर चालू आहेत. काल आपण कथा प्रसंग बघितला. भगवान परमात्म्याला
योग मायेच्या निद्रेमध्ये स्वतःला विसरून गेले. त्या मायेनं आवरण घातलं आणि रजोगुण वृत्तीमध्ये भगवान निद्रिस्त झालेले आहेत. योग मायेच्या अधीन गेले. सगळ्या देवदेवतांच्या विनंतीला मान देऊन त्या आदिमाया शक्तीनं भगवान श्री नारायणाला सावध केलं, योगनिद्रेतून जागा केलं आणि सत्वगुणी माया भगवंताची जागी झाली. सत्वगुणी माया जागी होऊन त्या प्रभूने मधुकैटपाचा महाबाहू हैग्रीवाचा उद्धार केला. ही कथा आपण श्रवण केली आणि त्या आदिमायेनं भगवान श्री नारायणाला आपल्या शक्तीनं चेतन केलं. बघा, शरीरामध्ये काही असो अथवा नसो, पण काय पाहिजे? शक्ती पाहिजे. शक्तीहीन माणसाचं काहीच खरं नाही. तुम्हाला विजयाचा गुलाल जर खांद्यावर जर घ्यायचा असलं तर 3 गोष्टी पाहिजे बरं का. पहिलं, एक तर तुमच्याजवळ प्रत्येक दादा जगामध्ये विजय मिळवण्याकरता 3 गोष्टी सांगितल्या. एक बलवान, दुसरा सांगितला विद्वान आणि तिसरा सांगितला धनवान. तुम्ही पहा, धनवान जर असला तर माणसं त्याला अक्कल नसू द्या, काय हरकत नाही, तरी त्याच्या मागे मागे फिरतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. नसेल धनवान, गुणवान असू द्या. आता माझी न तुमची खरोखर सांगा, ओळख होती का? नाही. पण तुम्ही माझा फोटो जर कुठे पाहिला तरी तुम्ही हे म्हणणार आहे 9 दिवस आपल्याच गावात होता, पिशी भरूनच आला होता, नाही का? बिराडासह आलता. का बरं? माझ्याजवळ एक गुण आहे की मी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे श्री गुरूंच्या आशीर्वादाने. या गुणाच्या जोरावर मी तुमच्यावर विजय मिळवला. नंदकुळाचा विनाश केला महाराज चाणक्यांनी. ही ताकद गुणाची आहे. म्हणून विजयाचं प्रतीक, विजय जर व्हावा असं वाटत असेल तर तो गुणवान पाहिजे. आणि तिसरा सांगितला बलवान. जर बलवान असेल तर त्याचा विजय निश्चित होतो. म्हणून आपल्या शरीरात शक्ती पाहिजे आणि ती शक्ती ज्या आदिशक्तीच्या कृपेनं प्रगट होते, विश्वजीच्या आशीर्वादाने चालताना तिला अनंत नावं सांगितली. ती आहे जगज्जननी, ती आहे जगदंबा, ती आहे आदिमाया, ती आहेत ऋतुंभरा. तिला अशी हजारो नावं सांगितली शास्त्रामध्ये. म्हणून भगवान नारदजी व्यासजी महाराजांना सांगतायत, हे ऋषीवर, हे पराशर नंदन, तुम्ही त्या जगज्जननीची सेवा करा. भगवान व्यासजी महाराज साधने करता बसले. भगवान भोले बाबा प्रसन्न झाले. भगवान शिवाच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती करता पर्वताच्या शिखरामध्ये, हिमालयाच्या नगरीमध्ये ते सत्यवती सूत अर्थात पराशर नंदन साधना करतायत. असं म्हणतात, सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत, त्यांच्या जटेचा, शरीराचा, नेत्राचा इतका प्रकाश पडायला लागला की 33 कोटी देवतांना भीती वाटायला लागली. इंद्राला, चंद्राला भीती वाटायला लागली. इतकं तेज आहे. ततोस्य तेजसा व्याप्तम विश्वम सर्वचराचरम अग्निवर्णा जटा जाता पाराशर्यस्य धीमता. त्या सुमेरू पर्वताच्या दरीमध्ये व्यासांच्या तेजानं महाराज अशा गरम ज्वाळा निघायला लागला. इतकं तेज आहे शरीरावर. आणि साक्षात भगवान शिव प्रगट झाले आदिमायेच्या शक्तीच्या कृपेनं. तपश्चर्या पूर्णत्वाला गेली. भगवान भोले बाबाने विचारलं की हे महात्मन, पारशर्यस्तु पुत्रार्थी तपश्चरति दुश्चरम पूर्ण वर्षशतम जातम ददाम्यद्यम सुतम शुभम. 100 वर्ष तुम्ही तपश्चर्या केली, तुम्हाला निश्चित कल्याणकारी पुत्र जन्माला येईल. कारण पुत्र हा चांगला असावा. लक्षात घ्या, मातेनं 3 पुत्राला जन्म द्यावा असं शास्त्र सांगतं. कबीर महाराजांनी तर इतकं सुंदर वर्णन केलं. कबीरजी म्हणतात, बाबा तुला जर पुत्र व्हावा ना तर असा गुणवान असावा. जननी जने सो भक्तजन
कै दाता कै शूर नहीं तो जननी बाज भली क्या खोवेगा नूर. पहिला पुत्र सांगितला आईने जन्माला घालायचा जर असेल तर पहिला भक्त असावा तो. हा भक्त नसावा. पुत्र भाबा ऐसा गुंडा कसा वाळू चटरा काढवणारा. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा कधीतरी तुकोबरायचं चरित्र एकदा डोळ्यासमोर आणलं, कधीतरी आणलं. हा हा एवढी श्रीमंती आहेत गुरुजी तुकोबरायची. आता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रात प्रसंग नाहीये बरं का, सांगू का? भोगाला आला सांगू ऐका. ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये महिपती बाबा लिहितात, सावकारकी आहे 450 वर्षापूर्वी. सावकारकी काय अधिकार असेल? लोक असे उसरीमध्ये बसायचे तुकोबरायच्या. सावकारकी आहे, महाजनकी आहे, दुकानदारी आहे, भरभराटी आहे. उपरती निर्माण झाली तुकोबरायच्या जीवनामध्ये. इतकी उपरती निर्माण झाली तुकोबरायच्या जीवनात की जाळूनही संसार बैसलो अंगणी. संसारावर तुळशी पत्र ठेवलं देवा. लोक म्हणतात तुकोबरायच्या घरी खायला काही नव्हतं. इथपर्यंत बरोबर आहे. हे कधीची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे का? ज्या काळात तुकोबरायानं संसार लाताळला नाही त्याच्यानंतरच्या गोष्टी. एका सावकाराची पोरगी दुसऱ्या भिकार चोटाला देतील का कोणी? सांगा ना मला. पुण्याच्या सावकाराची पोरगी आहे जिजाबाई महाराज. सांगा ना तुम्ही कसा देईल तो बाप? सगळं वाटून दिलं तुकोबराय. एकांतामध्ये जायचे, भंडाऱ्या डोंगरावर भामचंद्रावर गोरड्यावर जायचे, आपली साधना करायची. गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपळ्या. पांडुरंगाला सांगायचे देवा काही मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त. तुकोबरायच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच भावना आहेत की ते पांडुरंगानं मला फक्त काय द्यावी? भेट द्यावी. भेट. देवाला सांगायचे देवा काय करू तो करता सांगा. काय देहा कळवती करमरी टाकूया भीतरी अग्निमाजी. देवा सांग तुझ्या करता काय करू? या देहाला करबतीवर घालू का? डोंगरावरून उडी टाकू का? काय करू सांग तू. आयुष्यभर परमार्थ केला. 21 वर्ष संसार, 21 वर्ष परमार्थ केला. वयाच्या 42व्या वर्षी जगाचा मालक तुकोबरायच्या घरी आला. ज्या देवाच्या प्राप्ती करता योगी योग करतो, जपी जप करतो, तपी तप करतो, संन्यासी अंगाला राख लावून बसला. मी या कलियुगातल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. विश्वाचा मालक तुकोबरायच्या घरी आला. तुकोबरायला देवानं सांगितलं महाराज मला घरी घ्या. 50-50 माणसं तुकोबरायच्या संगतीमध्ये आहेत. तुकोबरायच्या वाड्यावर गेले. देवाला आयुष्यभर केलेली साधना तुकोबरायची फळाला आली. आता आयुष्यभर केलेलं भजन, तुकोबरायची साधना फळाला आली. देव घरी आला. दारामध्ये तुकोबरायनी देवाचे चरण प्रक्षालन करण्याकरता जिजाबाई महाराजांना बोलवलं. लाकडाची काठवट आणली, देवाचे चरण प्रक्षालन केले. आयुष्यभर ज्या तुकोबरायला संसाराच्या गोष्टीची आठवण झाली नाही ना, ते तुकोबराय देवाच्या संगतीत आले. जिजाबाई महाराजांनी देवाचं आगमन झाल्यानंतर प्रसाद बनवला. काय करावं काय देवाच्या उपचारा करता? देव घराला आला, नेमकं बनवावं काय? पाहिलं तर सगळी डबडी रिकामी आहे, काहीच नाही घरामध्ये. एका डब्यामध्ये पाहिलं मुठभर कान्या होत्या. मुठभर कान्या ऐकायला लय सोपं आहे, हे ऐकायला फार सोपं आहे महाराज. पण कधी कल्पना करा, काही प्रसंग असे डोळे झाकून आणि ती कृती डोळ्यासमोर आणा. तुम्ही मला पाहिल्यापेक्षा ना तुकोबरायचं चरित्र फक्त डोळ्यासमोर तो चित्रपट आणा. कशी आवाजला जिजाबाई महाराजांची. सगळे डबडे उचकले. महाराज स्वयंपाक घरामध्ये गेले. चूल पेटवलेली आहे. चुलीवरती पातेलं ठेवलं. एका डब्यामधून मुठभर कान्या काढल्या. महाराज हंडाभर पाणी टाकून दिलं.
मुठभर कान्यानं हंडाभर पाणी. देव जेवायला बसले. आता मात्र तुकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं बरं का. आता तुकोबरायला आठवायला लागलेत, देव माझ्या घरी आला पण मी देवाला काहीच देऊ शकत नाही. एवढी दरिद्री तुकोबराय म्हणतात माझ्या अंगी आली, देवा काय देऊ तुला सांग, काय करू उपचार. कोप मोड की जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. पण खरं सांगू का, तुम्ही साधना केली ना, साधना, तुमच्या साधनेचं फळ ईश्वर ठेवत नाही. माझा भगवान श्री पांडुरंग परमात्मा तुमची साधना केल्याचं फळ ठेवत नाही. आणि तुकोबराने देवाला ऋणी बनवलं होतं. देवा तुकोबराय कणी वाढण्याकरता तुकोबरायला वाईट वाटायला लागलं. काय देवा आता कसं वाढावं, अरे तुला लोक पंचपक्वान्नाचे नैवेद्य देते रे, आणि मी तुला मुठभर कान्या द्यायच्या, बरं त्याच्यात सगळं पाणीच आहे ना, कसं काय वाढावं देवा सांग. देवानं सांगितलं तुकोबरायला, महाराज अजिबात लाजू नका म्हणले. मी आतापासून नाही म्हणले, विदुर काकाच्या घरी जेवलो होतो तसा अजून जेवलो नाही, कारण लोक फक्त निवद ठेवतात, मला जीव नाही घालत. चतुर्भुज रूप धारण केलं देवानं, दोन्ही हातानं पात्र धरलं. महाराज पहिले पाळ्या असायचे, पाळे, खापराचे पाळे, पाळ्यामध्ये देव जेवायला बसला. चतुर्भुज रूप धारण केलं आणि देवानं प्रसाद ग्रहण करायला आरंभ केला. आता तुकोबराय ढळढळसा रडायला लागले. देवाला सांगले, देवा अरे तू एवढं माझी परिस्थिती इतकी वाईट असताना सुद्धा ती तू गोड मानतोय देवा. आहेस तू राणा उदारांचा, तुझा शब्द तू खरा केला देवा. देवाचं जेवण झालं. मुख शुद्धी करता देवा काय वेळा देण्याकरता तर माझ्याजवळ परिस्थिती नाही आहे. शेवटी तुकोबरायनं अंगणामध्ये धावत गेले, वृंदावनावरून तुलसीपत्र आणलं आणि देवाच्या हातात दिलं. देवाला सांगितलं, पांडुरंगा अरे तुझं मुख मार्जन करण्याकरता लोक तुला पानाचा विडा देतील, माझी परिस्थिती नाही. हे तुलसीपत्र मी तुला देतोय पांडुरंगा, याला गोड मान. देवानं मुख शुद्धी करता तुलसीपत्र घेतलं. तुकोबराय म्हणतात, देवा काय करू, गरीब आहे ना मी, माझी परिस्थिती कशी आहे, गरीब आहेत. मूक शुद्धी तुलसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. पण ऐका, शेवट तुकोबरायचा गोड इतका झाला ना. तुकोबराय म्हणतात, देवा मी आयुष्यभर केलेलं भजन माझं यशस्वी ठरलं. माणसाचा अगोदरचा काळ कसाही जाऊ द्या हो, शेवट गोड व्हायला पाहिजे. तो तुकोबरानं गोड करून दाखवला. पंचमहाभूताने विणलेलं शरीर माझ्या तुकोबरायनं सदैव वैकुंठाला नेलं. गुरुजी या कलियुगातल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला, सत्यन द्वापार त्रेता आताच्या गोष्टी द्या, 450 वर्षापूर्वीच्या. तुका भासला मानवी वेशधारी, परी आलिला विग्रही निर्विकार. नळोबराय म्हणतात, देवा माझ्या श्री गुरूंनं अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवानं विमान पाठवलं आणि हे मानवीय शरीर तुकोबरायनं दिव्य बनवलं. मला नये त्यागिता दिव्य लोकासी नेली, तनु मानवी दिव्य रूपी जगली. जगद्गुरु तुकोबराय असा पुत्र जर जन्माला आला ना, त्या आईची कूस पवित्र होत असते, लक्षात ठेवा. तुकोबराय म्हणतात, असा हरिभक्त जर जन्माला आला ना, तर ती आई प्रसूत पावल्याचं फळ प्राप्त होतं. पुत्र असावा तो माझ्या श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा, पुत्र असावा धर्मवीर संभाजी महाराजांच्या सारखा. बघा तुम्ही, आपण शावक सिनेमा सगळ्यांनी पाहिला असेल. तुम्ही या धर्म मंडपात बसले ना मायबाप, याच्या मागे आपल्या पूर्वजांचं फार मोठं योगदान आहे, फार मोठं योगदान आहे. रक्ताच्या चिळकांड्या ओढल्या त्यांच्या स्वराज्याकरता, म्हणून आपण सुखी आहोत. आपण या सनातन धर्मामध्ये सुरक्षित आहोत, याच्याकरता त्यांनी काळ खर्च केला. कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवन चरित्रामध्ये एकही दिवस स्वतः करता जीवन व्यतीत केलं नाही हो. छत्रपती संभाजी महाराजांनी राजाचं पोर म्हणून एकही दिवस वर्तन केलं नाही, एकही दिवस नाही. शेवटच्या श्वासापर्यंत गनिमाची झुंजत राहिली आणि रयत सुखी करण्याचा प्रयत्न केला. काय
महाराज बादशाने सांगितलं होतं फक्त धर्म बदल, काय समजा बदलला असता तर आयुष्य मिळालं असतं, पण नाही. इतिहासकारांनी वर्णन केलं, ज्या वेळेस बादशाह सांगतोय संभाजी महाराजांना, हे संभा तू अपना धर्म छोड़ दे, मैं तुझे बख्श दूंगा, तेरी जान बख्श दूंगा, तुझे सरदार बनाऊंगा, तुझे जो चाहिए वो मिलेगा, शान शौकत तुझे मिल जाएगी. सगळ्या गोष्टी सांगितल्या बादशाहनं, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून एकच शब्द निघाला, बादशाह जीव गेला तर चालेल पण धर्म नाही जाऊ देणार. देश धर्म पर मिटने वाला शर शिवा का छावाता, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. राजा था, एक ही शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. हे शंभू राजा, शंभू राजा, हे शंभू राजा, शंभू राजा. देश धर्म पर मिटने वाला हरि वो. जय हो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हो. तुमचा आवाज नाही आला गड्या मनापासून आज. छत्रपती संभाजी महाराज की. बरोबर आज पण आहे बरं का, टेन्शन घ्यायचं नाही आज. असा पुत्र जन्माला घालावा महाराज. पहिला असावा तो भक्त, दुसरा सांगितला दाता, आणि तिसरा सांगितला शूर. आणि अन्यथा जर या तीन पुत्राला जर जन्माला घालता येत नसेल ना, कबीर महाराज म्हणतात बाई तू वांज राहिली तर सगळ्यात उत्तम आहे. उगा गावाला त्रास देणारी जनता प्रगट करण्यापेक्षा वाघाला जन्माला घालाव. आणि वाघाला जन्माला घालण्याच्या अगोदर तुला वाघीण व्हावं लागेल ना. तू फक्त घरच्यावरच डरकळ्या फोडी ती बाई. हा हा. व्यास महाराज भगवान बोले बाबाला सांगताय, प्रभू मला पुत्र तुमच्या आशीर्वादाने गुणवान प्राप्त व्हावा, विद्वान प्राप्त व्हावा, माझी अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये व्यासजी विचार करायला लागले, आता जर पुत्र प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर श्री लागेल. भगवान बोले बाबाला सांगितलं मला अयोनी पुत्र पाहिजे, श्री रहित पुत्र. तुम्ही म्हणाल महाराज बायकोच नाही तर पुत्र कसा? लक्षात घ्या, ही तर खरी माया आहे प्रभू. अयोनी पुत्राची अपेक्षा केली. पुन्हा व्यासजी विचार करायला लागले, जर पत्नी जर केली, ती पत्नी जर गुणवान निवडली तर ठीक आहे, नाहीतर त्या धोब्याच्या कुत्र्यासारखी परिस्थिती होईल माझी. ना घाटावरचा ना घरावरचा. धोबे का कुत्ता घटका घरका ना घाटका. म्हणले साधनाही जायची आणि सगळंच जायचं. व्यास महाराज साधना करण्याकरता, आहुती देण्याकरता यज्ञाच्या समोर बसलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये घृताची नावाची अप्सरा आली. त्या अप्सरेकडे पाहत असताना पूर्व काळामध्ये जर यज्ञ करायचा जर असेल तर अरणीचं लाकूड असायचं आणि त्याचं घर्षण करायचं, त्याच्यातून अग्नी प्रगट व्हायचा, तेव्हा तो यज्ञ पेटायचा. घर्षण करत असताना त्या घृताचीला पाहिलं व्यासांनी. पुन्हा आपल्या मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. इंद्रियाला त्यांनी आज्ञा दिली, मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला. हे मना,
तिथपर्यंत जाऊ नको म्हणले. अरे या अप्सरेच्या नादाला जर लागलो आपण तर त्या पुरुरव्यासारखी गोष्ट होईल म्हणले आपली. आणि या ठिकाणी एका पुरुरवा नावाच्या राजाची कथा येते. हा पुरुरवा कोण, तर हा बुधाचा पुत्र. हे जे आपले नवग्रह आहेत ना, त्याच्यामध्ये एक बुध नावाचा ग्रह आहेत बघा. हा, या बुधाचा पुत्र पुरुरवा. हा बुध कोणाचा मुलगा आहे? हा चंद्राचा मुलगा आहे. मग इथं बुधाच्या जन्माची कथा येते. सुत महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत आणि शौनकादी ऋषींनी सांगितलं, महाराज आम्हाला या पुरुरव्याची आणि बुधाच्या जन्माची कथा विस्तृत सांगा. त्यावेळेस सुत महाराज सांगतात, हे ऋषीवर ऐका. शृणुत्वं मुनयः सर्वे कथां दिव्यां मनोरमां वक्ष्याम्यहं यथा बुद्ध्या श्रुतां व्यासवरो तस्मात्. हे मुनिवर तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका. हा बुध आहे ना म्हणले, हा बुध चंद्रापासून प्राप्त झाला. मग इथं चंद्र आणि तारेच्या समागमाची कथा येते. एक दिवस हा चंद्र आपल्या श्री गुरु बृहस्पतींना भेटला. देवतांचे गुरु कोण आहे? बृहस्पती. आणि या बृहस्पतीची पत्नी आहे तारा. ती दिसायला अत्यंत सुंदर आहे. आणि या चंद्रानं महाराज तिला अपहरण केलं तिचं. हे पळापळी आज पण नाही, तेव्हापासून. बरं, पत्नी पळवली, पण कोणाची पळवली माहितीये का? श्री गुरुची. आपल्या गुरुची पत्नी, गुरुपत्नी पळवली या चंद्रानं. हा चंद्र म्हणजे काय? चंद्रभान साधा नव्हतं, लय मॅटर यायचे मोठमोठे. चंद्रभान, इंद्रभान हे सगळे सारखे. अवघड कथा आहे यांच्याला. चंद्राने बृहस्पतींची पत्नी पळवली तारा. अत्यंत सुंदर आहे, देखणी आहे. बृहस्पती महाराज ब्राह्मण आहे. ब्राह्मणाजवळ महाराज मच्छर जरी दसला तरी ब्राह्मणाला त्रास होतो. या श्री बृहस्पतीनं विचार केला आणि त्या चंद्राकडे गेले. चंद्राला सांगितले, हे चंद्रा, अरे मी तुझा गुरु आहे. म्हणलं मग? अरे म्हणलं तू तुझी माझी पत्नी आणली, तू देऊन टाक. चंद्राने सांगितलं, हा मी देऊ शकत नाही, कारण मी तिला आणलं नाही म्हणले. ती आलेली आहे, तिला विचारा. तिच्या मनाने जर येत असेल तर मी तिला देण्याकरता तयार आहे. तारा बाहेर यायलाच तयार आहे. बृहस्पतीनं विनंती केली. चंद्राने सांगितलं, मी देणार नाही तिला. तदनंतर बृहस्पती इंद्राकडे गेले. इंद्राला सांगितलं, हे देवराज, अरे मी तुमचा गुरु आहे. आणि श्री गुरु असे असतात महाराज, जीवनामध्ये आपल्या अंधकाराला दूर करतात. कारण गुरु या शब्दाची व्याख्या सांगितली, लक्षात घ्या. गुरु या शब्दाची व्याख्या काय आहेत? गुरुर अंधकारस्य ऋकारस्तन्निरोधका. गुरु या शब्दाची परम व्याख्या ही सांगितली सुभाषितकाराने. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहेत ना, त्या तत्वाला श्री गुरु असं म्हणतात. आता कुणी कोणाला माळ घालीत, हा गुरु अधिकारी असावा आणि शिष्यही त्या पद्धतीचा अधिकारी असावा. कुणी कोणाचं गुरु होत जाऊ नका. जर शिष्य जर चुकलं तर गुरुला अगोदर नरकाला जावं लागतं, हे लक्षात राहू द्या. हा, पुत्राने गुन्हा केला, त्याचा दोष पित्याला लागतो. कारण जसं बीज असेल तसं फळ येतं. पत्नीने गुन्हा केला, भोग नवऱ्याला येतो, पतीला येतो. प्रजेनं गुन्हा जर केला तर राजाला भोगावं लागतं, लक्षात घ्या. राष्ट्रपती करी पाप राजाने भोगावे, आणि शिष्याने जर पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं. बृहस्पती देवतांची गुरु आहेत. इंद्राला सांगायला सुरुवात केली. म्हणले, अरे इंद्रा, अरे त्या चंद्राला सांग रे. पण लक्षात घ्या, जर दोघांचे हात जर कोळशानं काळे असले ना, कोणी कोणाचं मॅटर दाबू शकत नाही.
अधिकार संपन्न माणूस जर असला तर तोच दुसऱ्याला समजून सांगू शकतो. एखाद्याला तुम्ही जर सांगायचा प्रयत्न केला ना, तो तुम्हाला एकच सांगतो, तुझं वाच एकदा, मला माहिती आहे. या इंद्राच्या गुन्ह्यामध्ये चंद्र साक्षीला आहे त्याच्या. मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता त्या प्रसंगाचा, आणि आता आपला काही संबंध नाही, पण ओघाला आलं म्हणून सांगतो. इंद्राजवळ सुद्धा दोष आहे, लक्षात घ्या. म्हणून हे जरी देव असले ना, तरी यांच्याजवळ शुद्धता नाही आहे. यांच्याजवळ सुद्धा शुद्ध नाही आहे. या इंद्राने सुद्धा अहिल्यासारख्या पतिव्रतेला भंग करण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला प्रमाण सांगतो, ऐका. इंद्र पडली भग चंद्र झाला काळा, 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 पडली भग चंद्र झाला काळा, शाबास. इंद्र पडली भग चंद्र झाला काळा, नारायण चुकला भजनाचा, नारायण चुकला भजनाचा, ए नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, पडली बघ चंद्र झाला, हरी बोल, पडली बघ चंद्र झाला काळा, नारद चुकला काळा भजनाचा, नारद चुकला काळा भजनाचा, इंद्र पडली भग चंद्र झाला काळा, इंद्र पडली भग चंद्र झाला काळा. इंद्र पडली बघ चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, हे इंद्राच्या हातून गुन्हे घडलेले आहेत. इंद्राला निरोप पाठवला चंद्राने, हे देवराज, जास्त सत्यवादी बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ज्या काळामध्ये अहिल्याला भेटण्याकरता गेले त्यावेळेस मी तुमच्या संगतीत होतो, एकाच गाडीवर होतो आपण दोघं. मीच आभाळ तयार केलं म्हणले, आणि मी स्वतःला झाकून घेतलं. त्यावेळेस गौतम ऋषीने इंद्राला शाप दिला, म्हणले तुला हजारो छिद्र पडतील तुझ्या शरीराला. त्याला भग असं म्हणतात. भग म्हणजे छिद्र. आणि चंद्राला शाप दिला, तू काळा होशील. म्हणून आजही बघा तुम्ही, जरी पौर्णिमेचा चंद्र असेल, 16व्या कलेनं चंद्र जर पूर्ण झाला ना, तरी सुद्धा चंद्रामध्ये डाग दिसेल तुम्हाला. चंद्राला किती कळा सांगितल्या? चंद्राच्या 16 कला म्हणून सांगितल्या सुभाषितकारांनी. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पंचमी. चतुर्दशी नंतर पंचमी नाही आहेत, पौर्णिमा. या 15 तिथी सांगितल्या ना. प्रतिपदेला तुम्ही पौर्णिमेला 16 कला त्या चंद्रामध्ये पूर्ण होतात. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय असतो? डाग असतो. हा डाग जो आहेत ना, मग त्याचा दोष आहे. बृहस्पती महाराजांनी सांगितलं काय करावं. आणि लक्षात घ्या, त्या इंद्राने चंद्राला पुन्हा उपदेश सांगितला, हे चंद्रा, अरे तुझं गुन्हा करीत आहे तो चुकीचा आहे. लक्षात घ्या, 5 पाप सांगितले शास्त्रामध्ये. सुत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, ब्रह्म हा हेम मारीज सुरापो गुरुतल्पगा महापातकिनो हेत्ये तत्सत्सर्गीच पंचम. ब्रह्म हत्या करणं महापाप. ब्रह्म हत्या जर केली आपण
तर आपण महापापी होत असतो. आणि ब्रह्महत्या काही केल्या मिटत नाही, ती भोगल्याशिवाय संपत नाही. लक्षात घ्या, इंद्राच्या अंगी जी ब्रह्महत्या लागली ना, ती शेवटी वाटून घ्यावी लागली तरी फिटली नाही. लक्षात घ्या. हा. मग ती 4 स्थानामध्ये विभाजित झाली. एक हिस्सा उचलला तो गंगेनं उचलला. गंगेवरती जो फेस येतो ना पाण्यामध्ये, जो फेस येण्याचं कारण आहे ती काय आहे माहितीये का? ती ब्रह्महत्या आहे. विनाकारण पाण्यामध्ये जो फेस येतो ना गंगेला पूर आल्यानंतर, बघा तुम्ही, तो फेस म्हणजे काय आहे? ती ब्रह्महत्या इंद्राची एका भागाने. दुसरी सांगितली वृक्षाने उचलली. वृक्षावर जो डिंक येतो ना, ती घाण म्हणजे काय आहे? ती ब्रह्महत्या आहे. हा झाला ब्रह्महत्याचा दुसरा भाग. तिसरा भाग उचलला तो गायीनं. गाय मुखा वाटे अभक्ष गोष्ट भक्षण करते. ही काय तिची वली? ती ब्रह्महत्या सांगितली. आणि चौथा जो उरलेला जो शेवटचा सत्कुर भाग आहे, तो उचलला तो स्त्रीवर्गानं. हा, रज अवस्थेमध्ये जी स्त्री प्राप्त होते ना, ते रज म्हणजेच ब्रह्महत्या. जी स्त्री रजस्वला अवस्थेला प्राप्त होते, ती रजस्वला अवस्था म्हणजे इंद्राची चौथ्या भागाची ब्रह्महत्या सांगितली. ती स्त्रीनं उचलली. आणि यांना पुन्हा या 4ही स्थानांना पुन्हा उशाप मिळाला. तो उशाप म्हणजे असा, पाणी जरी तो फेस येत असेल तरी जल हे पवित्र सांगितलं. या विश्वाला पवित्र करण्याकरता जलच कारणीभूत आहे. हा त्याचा उशाप आहे. वृक्षाला उशाप मिळाला म्हणजे तुला जेवढं तोडलं तेवढं तू डबल फुटशील. हा, तुम्ही पाहिजे, एक झाड जर एक फांदी जर तोडली तर 3 फांद्या येतात. हा त्याचा उशाप आहे. गाईला सांगितलं, तू मुखाद्वारे जरी अभक्ष गोष्ट भक्षण करीत असेल तरी तुला तुझ्या पूर्व भागाऐवजी तुला पाठीमागच्या भागाने तू पवित्र असेल. म्हणून गाईचं दर्शन घेत असताना पूजा जरी तुम्ही मुखाची केली तरी दर्शन घेताना मात्र शेपीच्या बाजूने तिचं दर्शन घेतलं जातं. म्हणजे गाय मुखाऐवजी पाठीमागच्या भागाला पवित्र सांगितलं. हा तिचा उशाप आहे, म्हणजे तिला वरदान आहे. आणि स्त्रीला जरी तू रज अवस्थेमध्ये अपवित्र सांगितली तरी तुला ज्याही वेळेस तुझे सप्तम दिवस पूर्ण होतील, तदनंतर तू कुमारिकासारखी पतिव्रतेसारखी तू पुन्हा पवित्र बनशील. म्हणून आपल्याकडे पूर्व काळामध्ये रज अवस्थेमध्ये 7 दिवस महिला देवघरामध्ये पवित्र स्थानावर, अर्थात घरामध्ये कुठे भ्रमण करत, हा, तिला स्थान हे उंबऱ्याच्या बाहेर असायचं. आपले पूर्वज ठेवायचे. आज नाही आहे ती परिस्थिती. हा, जाऊ दे, मला त्याच्याविषयी काही विषय नाही आपला तो बोलण्याचा, नाही का. हा, मला अजून 24,000 श्लोक तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता ह्या विषयाकडे भर देण्यापेक्षा आपण कथेकडे कल देऊ, नाही का. हा, ती नंतर ती स्त्री पतिव्रताप्रमाणे पुन्हा पवित्र बनते. हा, ही जी उशापाची बाजू आहेत ना, ही त्या ब्रह्महत्येतून सुटका झाल्यानंतर त्या स्त्रीला मिळालेली आहे. हा, म्हणून ब्रह्महत्या हे सगळ्यात मोठं पाप सांगितलं. दुसरं महापाप सांगितलं सुवर्ण चोरी करणं. सोनं चोरी करणारा हा ब्रह्म महापापी आहे, लक्षात ठेवा. पहिला सांगितला ब्रह्महत्या करणारा, दुसरा सांगितला स्वर्ण चोरणारा, तिसरा सांगितला मदिरा प्राशन करणारा हा महापापी सांगितला. चौथा सांगितला गुरुपत्नी सोबत गमन करणारा. आणि पाचवा सांगितला या सगळ्यांच्या सोबत संसर्ग ठेवणारा. या सगळ्यांचा एजंट जो आहे ना, हा सगळ्यांचा एजंट जो आहे ना, तो सगळ्यात मोठा पापी आहे. ब्रह्महत्या करणाराचा मित्र, मदिरा प्राशन करणाराचा मित्र, स्वर्ण चोरी करणाराचा मित्र किंवा गुरुपत्नी समागम करणाराचा मित्र, यांच्या संगतीमध्ये जो राहतो ना, तो महापातकी सांगितला. अरे चंद्रा, तू हे महापातक का करतोय? आणि मग अशा पद्धतीचे सगळ्यांनी त्या चंद्राला दिलेली उल्हाणे ऐकून चंद्राने आपली गुरुपत्नी जी आहेत
त्या बृहस्पतीच्या ताब्यात दिली. सांगितलं जा घेऊन तुमची पत्नी. पण ज्या वेळेस बृहस्पतीनं पाहिलं की तारा ज्या वेळेस आपल्याकडे येत असताना तिचं उदर वाढलेलं दिसलं, अर्थात तिला ती गर्भावस्थेमध्ये आहे. आता मात्र बृहस्पतीला वाईट वाटलं, म्हणले अरे अरे अरे, ही तारा जात ज्या वेळेस माझ्यापासून गेली म्हणले त्यावेळेस अतिशय पवित्र होती, अतिशय स्वज्वळ होती, ना आज मात्र ही गरोदर अवस्थेत आली. अर्थात ही चंद्राच्या घरात गेल्यानंतर हिना स्वतःचं शरीर भंग केलं. आता मीच अस्वीकार करू शकत नाही. आज मात्र जी तारा आहे ती चंद्रापासूनही वंचित झाली आणि बृहस्पतीपासूनही वंचित झाली. दर दर फिरायला लागली. लक्षात घ्या, आपल्या हातून जर कुकर्म जर झालं ना, ते फेडण्याची वेळ आली की आपल्याला दर दर फिरावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, आपण कमवलेली संपत्ती आपणच उपभोगू असं नाहीये, पण आपण केलेलं कर्म मात्र आपल्याला भोगावं लागतं बरं. म्हणून माणसानं वागताना खूप सुंदर वागावं. हात कोळशानं काळे करू नये, तसे कुकर्माने सुद्धा काळे करू नये. हे वेड्या, हे जीवा, कबीर महाराज या जीवाला उपदेश करताना सांगतात, जीवा अरे चांगला वाग बाबा. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया. जिसे पाना तब उसको तो खो दिया रे, जिसे पाना तब उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. हरि वो अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम जय हो. से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पीता शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो पाना था उसको तो खो दिया. त्या भगवान परमात्म्याने इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे, इतकं सुंदर तण आपल्याला दिलेलं आहे. या शरीराचा आयुष्याचा जो वाटा आपल्याला प्राप्त झाला याचा आनंद उपभोगा. त्या ईश्वराच्या, धर्माच्या, देवाच्या, देशाच्या कारणी खर्च करा देवा. कारण पुन्हा हा योग येईल नाही येईल सांगता येत नाही. कारण जाती आयुष्य घडी पुन्हा नाही. विषयों के फंद से बांधा गया तू, संत समागम को भूल गया. विषयों के फंदों से बांधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे.
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा जो आएगा खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, जो कमाया है, तूने जो कमाया है, वो दूसरा ही आएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ तुम्हाला आवडलं नाही का कोणालाच? जर कदाचित तुम्हाला वाटलं बघ हे ना बरं गायलं बुवा, बरं टाळ्या वाजवायच्या आपल्याला, काय हाताला मुंगे येऊ नये म्हणून तरी वाजवत जा बुवा असं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही जागी आहे. तूने जो कमाया दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा, खाली हात आया बंदे खाली हात जाएगा. आपण कमवलेलं सगळं इथंच ठेवायचं आहे आपल्याला. चांगलं वागावं, मस्त वागावं. आम्हाला आमचे बाबा नेहमी सांगायचे बरं का, आम्ही लहान लहान होतो. गुरुवारी सद्गुरू श्री रामगिरी महाराजांच्या जवळ मी फार दिवस काढले. 2005 पासून मी भेटत होतो महाराज. आम्ही अगदी मी माझ्या कुठे एवढंच होतं महाराज, मला वळकुटी सुद्धा उचलत नव्हती. कपडे जर धुवायला गेलो ना तर कपडे बाजूला राहायचे आणि मी पुढे दगडवर सटकत जायचो. कपडे सुद्धा धुत, आम्ही लहान लहान पोर होतो महाराज. 4थी ते 5वीच्या पोराला काय कपडे धुत ते सांगा बरं. इथं मी म्हणतो खुटीचे घालता येईना अंगाला. बाबा जवळ राहायचो, लई जीव लावला आम्हाला बाबांना. अक्का फार जीव लावलं, इतकं माय बापान जीव नाही लावलं एवढं जीव लावलं बाबाला. आणि लहान लहान राहायचो. बाबा आम्हाला जवळ घेऊन बसायचे पाठाला रोज. आजही तुम्ही भेटत जर गेलं तर 1-1 तास बाबा पाठ देतात. मामा बाबा इतकं सुंदर सांगायचे ना, आम्हाला कळत नव्हतं काही. बाबा आम्हाला जवळ घ्यायचे, शिकवायचे. पोरो जीवनात असं वागा, कोणी तुम्हाला नाव नाही ठेवलं पाहिजे. हे बाबांचे शब्द आहे. म्हणून आम्हाला आमचा स्वाभिमान वाटतो का आम्ही लय मोठ्या श्री गुरुचे पोर आहेत. हो, आम्ही फार मोठ्या महात्म्याच्या संगतीमध्ये राहिलो, याचा फार आनंद आहे आम्हाला. कळत नव्हतं आम्हाला काही. आणि बाबा आम्हाला सांगायचे, पोरो अरे वागताना असं वागा, कोणी तुमच्या गुरुला नाव नाही ठेवलं पाहिजे, कोणी तुमच्या बापाला नाव नाही ठेवलं पाहिजे. वागत असताना अशा पद्धतीचं वागावं तर तुमचं वागणं पाहिल्यानंतर समाजाला आनंद वाटला पाहिजे. फार फार समजून सांगायचं बाबा आम्हाला. आणि आज एवढं जी मजा जीवन जगायला जो आनंद मिळतो ना, हा बाबांचा आशीर्वाद आहे, लक्षात घ्या. त्यांच्या कृपेनंच हे सगळं प्राप्त झालं. नाही तर एवढं मोठं उपभोगायला मिळालंच नसतं हे साम्राज्य. चांगलं वागावं माणसाला, आनंदी जीवन जगावं. त्या चंद्राला तारेला सोडून दिलं महाराज. बृहस्पतीनं तारेला सोडून दिलं. तारा दर दर फिरायला लागली. उदरामध्ये आपत्ती आहे. पुत्राचा जन्म झाला आणि त्या पुत्राचा जन्म झाला, त्याचं मुख पाहिलं महाराज या दोघांनी बी. इतकं सुंदर वाटलं, इतका सुंदर होता दिसायला त्या तारेचा पुत्र, अतिशय दिप्यमान. बृहस्पती म्हणायला लागला की हा पुत्र माझा आहे. चंद्र सांगतोय माझा आहे. म्हणून राहून तारेला विचारलं, तारा खरं सांग म्हणले हा पुत्र कोणाचा आहे, कारण तू आई आहे. त्यावेळेस तारेने सांगितलं हा पुत्र चंद्राचा आहे. चंद्र आपल्या पुत्राला घेऊन गेला आणि त्याचं नाव ठेवलं बुध. शौनकादी ऋषींना सुत महाराज सांगतात, या बुधालाच पुढं चालून
पुरुरावा नावाचा पुत्र झाला. महाराज हा पुरुरावा कोण आहे? त्यावेळेस इथं सुदुम्न राजाची कथा येते. सुत महाराज सांगतात, हे ऋषीवर, ततः पुरुरवा जज्ञे इलायाम कथयामिव भूतपुत्रोति धर्मात्मा यज्ञ कृद्दान तत्परा. सुदुम्नो नाम भूपाल सत्यवादी जितेंद्रिय सैंधवं हयमारुह्य चचार मृगया मुनी. हा सुदुम्न जो आहेत ना, हा 15 दिवस स्त्री महिनाभर स्त्री राहायचा आणि महिनाभर पुरुष व्हायचा. तुम्ही म्हणाला आम्ही असा पहिल्यांदा माणूस पाहिला की 1 महिनाभर पुरुष राहतो आणि 1 महिनाभर स्त्री राहते. शौनकादी ऋषींनी विचारलं, महाराज अशी विचित्र घटना, विचित्र गोष्ट ही सृष्टीच्या मध्यामध्ये या भूतलावर जरा तुम्हाला वेगळं असं वाटत नाही का? हे विपरीत आहे असं तुम्हाला वाटत नाही? त्यावेळेस सांगायला सुरुवात केली की महाराज त्याचं कारण असं आहे, हा सुदुम्न जो आहेत ना म्हणले, हा भ्रमण करत असताना, मृगया करत असताना एका वनामध्ये गेला. आणि गेल्यानंतर त्या वनात गेल्यानंतर तिथं त्याच्या संगतीमध्ये असणारे घोडे, त्याचे सेवक, सगळेच्या सगळे लिंग परिवर्तित झाले. सगळे घोडे जे होते ते घोडे सगळ्या घोड्या झाल्या. जे सेवक होते ते सेवक सगळ्या स्त्रिया झाल्या. त्याचं कारण असं आहे, त्या कामिक वनामध्ये त्या निर्जन स्थानावरती भगवान भोले बाबा आणि माता परंबा भगवती अर्थात माता पार्वती एकांतामध्ये विहार करीत असताना तिथं सनकादिक ऋषीवर गेले आणि भगवान शिवाची त्यांनी स्तुती केली, आराधना केली, दर्शन घेतलं आणि निघाले. भगवान भोले बाबाचं दर्शन घेतलं इथपर्यंत बरोबर आहे, पण माता पार्वतीला लज्जा उत्पन्न झाली. श्री स्वभाव आहे, लक्षात घ्या. लज्जा हा गुण, लाजणं हा स्त्रीचा स्वभाव आहे. लक्षात असू द्या. लाजणं हा तिचा काय आहे? स्वभाव आहे. माता पार्वतीला थोडंसं वाईट वाटलं आणि माता पार्वतीला वाईट वाटल्यानंतर भोले बाबाने त्या भूमीला शाप दिला. सांगितलं, या वनामध्ये जो कोणी पुरुष येईल तो पुरुष त्या वनामध्ये पाय ठेवल्याबरोबर स्त्री होईल. आणि भगवान भोले बाबा आणि मा परंबा त्या वनामधून कैलास पर्वताच्या दिशेने गेले. आणि हा प्रद्युम्न त्या वनामध्ये गेल्यानंतर माफ करा, सुदम्न त्या वनामध्ये गेल्यानंतर त्याचं लिंग परिवर्तन झालं. तो पुरुष असताना स्त्री झाला आणि स्त्रीसारखे व्यवहार करायला लागला. पण त्याला लक्षात आलं की मी तर राजा होतो आणि आता स्त्री झालोय, काय करावं, काय केलं पाहिजे. कालांतराने हा सुदम्न फिरत फिरत महात्म्यांच्या आश्रमामध्ये गेला. आणि महात्म्यांच्या आश्रमात गेल्यानंतर सुत महाराज सांगतात, त्या आश्रमामध्ये राहू लागला. संत महापुरुषांच्या संगतीमध्ये काळ खर्च करू लागला. आणि काळ खर्च करत असताना तिथं या बुधाची दृष्टी या सुदुम्नावर पडली, अर्थात इलेवर पडली. त्याला स्त्रीचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याचं नाव ठेवलं इला. आणि मग त्या इलेला अर्थात त्या सुदुम्नाला या बुधापासून जो पुत्र प्राप्त झाला तो पुत्र म्हणजे पुरुरवा. त्याला वाईट वाटायला लागलं की अरे मी पुरुष होतो, स्त्री झालो, कसं काय करावं, काय करावं. मग संत महापुरुषांच्या कृपेनं या पुरुरव्या इलेनं अर्थात या सुदुम्नाने मा जगदंबेची प्रार्थना करायला सुरुवात केली. हे आई, दिव्यम च ते भगवती प्रतिथम स्वरूपम दृष्टम मया सकल लोकहितानुरूपम
वंदे त्वदङ्घ्रिकमलं सुरसुङ्गसेव्यं कामं प्रदं जननी चापि विमुक्तदं च. हे आई तू दिव्य आहेस, संपूर्ण लोकांचं कल्याण करणारी आहेत. मी पाहिलं आई, हे सुरसमूहे अर्थात या दृष्टांचा विनाश करणारी तू आहेस. भुक्ती मुक्ती प्रदायक तुझ्या चरणाची सेवा करणारा जो कोणी असेल त्याचं कल्याण करणारी हे अंब, हे माते, या संसारामध्ये दुःखी माणसाला सुख देणारी तू आहेस. मुनिजनांना सुख देणारी तू आहेस, कारण तू आई आहेस. या इलेनं अनेक प्रकारे त्या जगदंबेची स्तुती केली आणि जगदंबेच्या कृपेनं भगवंताच्या आशीर्वादानं ही इला 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री राहायला सुरुवात झाली. नंतर तो या पुरुराव्याला राजगादीवर बसून अरण्यामध्ये गेला आणि शक्तिसुताचा पाठ करून हा सुदुम्न भगवंताच्या त्या जगदंबेच्या निजधामाला गेला. सुत महाराज म्हणतात, हे शौनकादी ऋषीवर व्यास महाराजांना या पुरुरव्याची गोष्ट आठवली. हा तो पुरुरवा आहे की ज्या पुरुरव्याची सुद्धा अशी फटफजिती झाली. या पुरुरव्याला सुत महाराज म्हणतात, याला उर्वशी नावाची सुंदर अशी दैदिप्यमान स्वर्गातली अप्सरा दिसली. आता ही अप्सरा का खाली आली त्याच्या मागे सुद्धा कथा येते, परंतु आपल्याकडे थोडासा वेळेचा अभाव आहे. 9 वाजून गेले, त्याच्यामुळे आपण थोडी कथा धावती घेणार आहोत, नाही का? नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही ज्या टायमाला म्हणले ना महाराज वळून घ्या सोडून द्या, सुटलं, टेन्शन घ्यायचं नाही. कारण मी काय पाठ करून येईल नाही का बाबा, मग तिथपर्यंत पोहोचायचं म्हणलं सगळेच पानं उलटावं लागतं. सद्गुरू रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही म्हणले अजून 3 तास चालू त्यांनी इथंच राहू द्या तरी तयारी आहे आपली. तुम्ही म्हणले ना 3च मिनिटात उरकलं पाहिजे, आला 8 तास, असं काही नाही आपल्याला. हा चला, तुमच्या मनात त्यांच्या बरोबर आहे. आता प्रसाद तयार आहे, 9 वाजून गेले ना अजून आपण तर फार लांब आहोत, नाही का? हा, मी तुम्हाला चटकन, तुम्ही सगळे फक्त पक्के धरून बसा, मी गाडी तिथपर्यंत नेऊन घालणार आहे. हा पुरुरवा जो आहेत ना, हा या उर्वशीच्या संगतीमध्ये उर्वशीला पाहिलं यानं, हा आखेत करण्याकरता म्हणजे मृगया करण्याकरता गेला. या उर्वशीला पाहिल्याबरोबर महाराज हा मोहित झाला. ती स्वर्गातली अप्सरा होती, दिसायला फार सुंदर होती, दैदिप्यमान होती. या उर्वशीशी त्याने विवाह करण्याची तिला मागणी घातली. त्या उर्वशीनं सांगितलं, माझ्या 3 अटी आहे पुरुरव्या, हे राजा, तुला जर या 3 अटी मान्य जर असेल तर मी तुझ्याशी या क्षणाला विवाह करायला तयार आहे. काय काय अट आहे सांगितलं, माझ्या बरोबर 2 मेंढरं आहे, 2 कोकरं आहेत, या मेंढ्याचं संगोपन तुला करावं लागेल. सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, तुझी अट नंबर 1 मला मान्य आहे. अट नंबर 2, मी तुला समागमाचा काळ सोडून अन्य काळामध्ये मला जर तू विवस्त्र जर दिसला राजा, मी तुझा त्या क्षणाला त्याग करील. म्हणले मंजूर आहे. 3री अट, मी स्वर्गातली आहे, मला तुपाचा पदार्थ सोडून अन्य पदार्थाचं मी ग्रहण करणार नाही. हा, कारण तिनं स्पष्ट सांगितलं, खाईन तर तुपाशी, नाही तर तिथून मन पडलेली आहे. ती फक्त स्वर्गातली होती ना ती. हा, ती काय तुपे आडनावाची थोडीच होती, नाही का? आडनाव जरी कागदपत्री तुपे असलं पण खायला भेटल ना भेटल ही भगवंताची इच्छा आहे. या 3 गोष्टी सांगितल्या. उर्वशी कालांतराने या पुरुरव्याजवळ नांदायला लागली. तो इतका तिच्याशी मोहित झाला, इतका मोहित झाला की त्या राजाला काहीच आठवत नाही, काहीच आठवत नाहीये. म्हणून एक दिवस इंद्राने सांगितलं, मला अरे उर्वशी वरती काय येत नाहीये, संसारामध्ये मग्न झाली. 2 गंधर्वांना सांगितलं, म्हणजे जा त्या उर्वशीला घेऊन या. उर्वशी येऊ शकत नाही, संसाराला लागलेले आहेत. हा, तुम्ही पहा माणसं कुठपर्यंत पळपळ करतात माहितीये का? जोपर्यंत संसाराचा बोजा त्यांच्या खांद्यावर पडत नाही तोपर्यंत. हा, पण ज्या दिवशी संसाराचा बोजा पडला ना, जो 11 वाजेपर्यंत घरी येत नव्हता ना, तो 11 मिनिटं सुद्धा घर सोडित नाही. ध्यानात ठेवा. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर नाही शेगडीवर. तुम्ही असो नाही दामे असो, इथं कुणी सुटला नाही देवा. इंद्र चंद्र को क्या क्या भयो,
सबको मालूम है जी. इंद्राचं चंद्राचं सगळ्यांचं काय झालं सगळ्याला माहिती आहे. ही उर्वशी स्वर्गाला येत नाही म्हणून काय करावं म्हणले, आता हिचे पहिले मेंढे चोरावं लागतील. हा पुरुरावा त्या उर्वशीच्या समागमामध्ये मग्न असताना तितक्यामध्ये या स्वर्गादी गंधर्वांनी त्याचे मेंढर पळवली. मेंढर ज्या वेळेस त्यांनी उचलले ते गागायला लागले, आवाज द्यायला लागले. हे ते उर्वशीच्या कानावर पडलं. उर्वशीनं राजाला सांगितलं, राजन अरे माझे मेंढर चोरी गेले, तुला सांगितलं होतं माझ्या मेंढराचा सांभाळ तुला करावा लागेल. राजा माझे मेंढर गेले, जा ते पकडून आण, धर त्यांचा सांभाळ कर. पण समागमाच्या काळामध्ये राजा पुरुरावा असल्या कारणानं विवस्त्र अवस्थेमध्ये होता. तितक्यामध्ये एक मायावी अवस्थेमध्ये एक वीज चमकली. ती वीज इतकी भयंकर चमकली, इतकी भयंकर चमकली की त्या विजेच्या प्रकाशामध्ये त्या उर्वशीनं त्या पुरुराव्याला विवस्त्र अवस्थेमध्ये पाहिलं. त्याचे 2 वर दिलेले ते वचन त्याला पाळता आले नाही, म्हणून त्या उर्वशीनं राजा पुरुरव्याचा त्याग केला आणि त्या पुरुरव्यानं त्या उर्वशीला थांबण्याकरता विनंती केली. पण तत्क्षणी ती उर्वशी स्वर्गाला निघून गेली. कालांतराने पुढे चालून त्या पुरुरव्याला उपदेश वगैरे झाला. ती गोष्ट फार सुंदर आहेत, परंतु वेळेचा अभाव असल्या कारणानं हे सगळं कशामुळं घडलं तर हे घडण्यामागं कारण व्यास महाराज सांगतात त्या उर्वशीच्या नादाला लागल्यामुळं घडलं. म्हणून ही घृताची नामक जी अप्सरा आहेत व्यास महाराजांनी पाहिली. उर्वशी घृताची नामक अप्सरा पाहिल्यानंतर व्यासजीने सांगितलं, मला स्त्री संग करायचा नाही, पण मला पुत्ररत्न पाहिजे. पण तो कसा पाहिजे, अयोनी संभव पाहिजे. आणि मग पुढं ती आरणी घासत असताना व्यास महाराजांचा काम विवर झाला आणि वीर्य सत्कलित झालं. आणि त्या आरणीपासून जो पुत्र जन्माला आला त्या पुत्राचं नाव आहे श्री शुकदेवजी महाराज. बोलिये श्री शुकदेवजी महाराज की जय, महालक्ष्मी माता की. आणि मग तिथून पुढे त्या शुकदेवजी महाराजांच्या जन्माची कथा येते. भगवान श्री शुकदेवजी महाराजांना आत्मउपदेश करीत असताना व्यासजी महाराजांनी सांगितलं की बाबा या विश्वामध्ये संसार करून परमार्थ करावा. कारण संसार जर म्हणून माणसाने नेटका जर केला तरच परमार्थ नेटका करू शकतो. संसारात जर फाटका असेल त्याचा परमार्थ कसा चांगला होईल बरं, सांगा बरं. संसार ज्याचा सुफल झाला ना त्याचा परमार्थ सुफल होत असतो. असा उपदेश करायला लागले शुकदेवजी महाराज सांगतायत, पिताजी अहो म्हणले मी तर या संसाराला घाबरलो, तुम्ही म्हणतात लग्न करा, अजिबात नाही. श्री व्यासजी महाराजांनी विचार केला, म्हणले याला कोणीतरी गुरु पाहिजे उपदेश करणारा. श्री शुकदेवजी महाराजांना नंतर पुढे चालून विधिराज जनकाकडे पाठवलं. जनक राजा असे होते महाराज. जनक हे मिथिलापुरीचे राजे आहेत. भगवान प्रभू रामचंद्राचे सासरे अर्थात सीतामाईचे वडील. जनक राजा राजा असून जनकाचं एक नाव आहे विदेही. विदेही म्हणजे जे देहावर नाहीये. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे राज्य करीतो जनक, जळे पाय एक अग्नी माझी. ही ताकद राजा जनकाची आहे. आता उद्या आपण जनक महाराजांचं चरित्र पाहणारच आहोत. पुढे चालून व्यास महाराजांना सुंदर असा हा आत्मउपदेश जनक महाराजांनी केला. श्री शुकदेवजी महाराज पुन्हा व्यासजी महाराजांकडे आले आणि व्यास महाराजांकडे येऊन विवाह केला. त्यांना अपत्य झाली आणि अपत्य होऊन पुन्हा भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये अशी देवी भागवतात कथा येते की त्यांना 3-4 अपत्यही झालेले आहेत. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर असं ऐकलं की शुकदेवजी महाराज जन्म झाल्याबरोबर अरण्यात निघून गेले आणि इथं सांगताय लग्न झालं, 4 मुलं झाली. अरे तुमच्या बाबा लोकचं ऐकून ऐकून आमच्या डोक्याचा भात झाला पार. तुम्ही सांगतात यम प्रभजंत मनुपीत मपीत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. जन्म झाल्याबरोबर जन्मताची देणी तेजीला संसार तोच निष्कलंक तुका म्हणे. जन्म झाल्याबरोबर संसाराचा त्याग करणारे शुकदेवजी महाराज. आणि आता कस काय म्हणले लग्न केलं. पण ऐका, आपण आता कोणत्या कल्पातली कथा ऐकतोय याला महत्व आहे. तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो. फॉर एक्झाम्पल ऐकून घ्या. श्रावण महाराजाच्या मुखातून तुम्ही कथा ऐकताय, बरोबर आहे. माझ्या आधी श्रावण झाला नाही का. आता मी तुम्हाला दुसऱ्या श्रावण महाराजाची कथा सांगतो. राजा दशरथाच्या हातून जो मेला ना तो श्रावण कोणत्या युगातला होता माहिती का. त्या काळात कोणाचा अवतार झालता.
मी घरी जाऊ का? कोण म्हणलं? मला नाही माहिती. तुमचंच बरोबर आहे भाऊ. ये लपडे तूच मिटव, तुला देईल या पोरायनं सांगायला. तूच पाय तो कोणा मारला, आम्ही काय मारेल नाही. तूच निवळव काय कोणाच्या मारा मारी आहे, कोणा कोणाला हाणलंय त्या लढाय तूच मिटव, तूच सांग आणि तूच लोक येड्यात का. भगवान प्रभू रामचंद्राचे पिताजी दशरथजी महाराजांच्या हातून श्रावण मेला का नाही? मग तो युग कोणता आहे? 4 युग सांगितले मी तुम्हाला. सत्य, त्रेता, द्वापार आणि त्रेता युगातली गोष्ट आहे. शेर आला तू धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. जसं त्या युगातही श्रावण होता, आजही आहे आणि पुढे सुद्धा होणार. त्याही काळात महेश होता, आजही आहे, उद्या सुद्धा होणार. त्याही काळात अजय होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा अजयच राहणार, कारण तो अजय. हे जसं आहे ना, तसं व्यास आतापर्यंत किती झाले माहितीये? 28. आता पुढे जे होतील ना, पुढल्या व्यासांचं नाव काय आहे माहितीये? अश्वत्थामा. आता हे जे व्यास होऊन गेले, या व्यासांचं नाव काय आहेत? कृष्ण द्वैपायन. असे 28 प्रकारचे व्यास. म्हणजे ते पदवी आहे ती व्यास. जसा सरपंच 5 वर्षाला बदलतो ना, व्यास हे युगांतक बदलतात. लक्षात घ्या, 28 प्रकारचे युग झाले ना, प्रत्येक युगाला एक व्यास आहे. तसे सुखदेवजी महाराज सुद्धा 28 झालेले आहेत. संवर्तक युगामध्ये आपण वागतोय आता. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. देवी भागवतामध्ये जे सुखदेवजी महाराज झाले त्यांचा विवाह झालेला आहे. पुढे चालून सुखदेवजी महाराजांना आत्मउपदेश केला आणि आपल्या निजधामाला अर्थात परमगतीला श्री सुखदेवजी महाराज गेलेले आहेत. पुढे पांडव वंशाचं वर्णन येतं. ज्या सत्यवतीच्या वंशामध्ये महाराज पंडू आणि विचित्रवीर्य यांच्या कथा येतात, पांडव वंशाचं वर्णन होऊन व्यास महाराजांच्या कुरुवंशाच्या वर्णनाचं या ठिकाणी फार सुंदर असं चरित्र येतं. गंगाची कथा येते आणि गंगेची कथा झाल्यानंतर परीक्षिती राजाची फार सुंदर अशी या ठिकाणी राजकारणाची जी स्थिती आहे त्याचं वर्णन येते. हे सगळं आपण उद्याच्या सत्रात बघणार आहोत. राजा जन्मेजयाला व्यास महाराज सांगताय की राजन, या विश्वामध्ये हे जे सगळं चालतंय ना म्हणले, हे चालण्यामागं कारण फक्त आणि फक्त ती शक्ती आहे. लक्षात घ्या. 1-2 मिनिटाचं भजन होईल, तर नंतर या ठिकाणी झाकी दर्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, मधून झाकी येण्याकरता रस्ता द्या. थोडंसं तुम्ही ह्या बाजूला सरकून घ्या, म्हणजे अशी नीट झाकी आपल्या समोर येईल, थोडंसं आकर्षक वाटेल नाही का. 1-2 मिनिटाचं भजन या ठिकाणी होईल. माता जगदम्बा तुम्हारी जय जय हो. 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 महालक्ष्मी तुम्हारी जय जय हो. लक्ष्मी तुम्हारी जय जय हो. हे विष्णुपदी तुम्हारी जय जय हो. पती तुम्हारी जय जय हो. हे ब्रह्मपदी तुम्हारी जय जय हो. तुम्हारी जय जय हो. मैया तुम्हारी जय जय हो. मैया तुम्हारी जय जय हो. टाळी वाजवायची, टाळी. क्या बात आहे. जय हो.
आणि मग तदनंतर जन्मेजयाने विचारलेल्या प्रश्नामध्ये श्री व्यासजी महाराजांनी अनेको प्रश्नाचं उत्तर देत असताना, राजा अरे विश्व ज्याच्या सत्तेनं चालताना म्हणले, ती सत्ता म्हणजे महासत्ता जी आहेत, पारमार्थिक सत्ता म्हणजे साक्षात जगतजननी जगदंबा भवानी आहे. अरे जी भगवान नारायणाला समजली नाही, जी भगवान ब्रह्मदेवाला समजली नाही, ती साक्षात महेश्वराला समजली नाही, ती म्हणजे महाशक्ती आदिशक्ती महापरंबा आहेत, जिच्या सत्तेनं हे विश्व चालतं. आणि महाराज या तीनही देवांची उत्पत्ती झाल्यानंतर या तीनही देवांच्या शरीरामध्ये ज्यांच्या कृपेनं हे सामर्थ्य प्राप्त झालं, ती आहेत महापरंबा. भगवान नारायणाला सुद्धा चिंता वाटली एक दिवस की हे कोण चालवतंय, मला निर्माण करणारा कोण आहे. एका वटपत्रावरती पडलेले आहेत भगवान नारायण, आणि तितक्यामध्ये आई 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 असा शब्द आला, आणि त्या आई नावाच्या शब्दाची, त्या एकार नावाची भगवान नारायणाने साधना केली, आणि त्या जगदंबेने एक दैदिप्यमान विमान निर्माण केलं. आणि विमान निर्माण केल्यानंतर त्या जगदंबेच्या कृपेनं ही तीनही देवता त्या विमानारूढ झाली, आणि हे विश्व पाहायला सुरुवात केली महाराज. आणि विश्वाला पाहायला सुरुवात केल्यानंतर आपण चाललोय कुठं, आपण चाललोय कुठं, आणि त्या भगवतीच्या निजधामाला महाराज भगवान या नारायणाचं, ब्रह्मदेवाचं आणि भगवान शिवाचं विमान गेलं. आणि तिथं गेल्यानंतर महाराज आकाशगंगेमध्ये अत्यंत असा अंधकार उत्पन्न झाला, अत्यंत अशी घन काळोखी निर्माण झाली. चंद्र दिसाना, सूर्य दिसाना, आकाशामध्ये विजांचा कडकडाट होऊ लागला, बेगर्जना करायला लागले. पंचमहाभूत अस्थिर झालेले आहेत, ब्रह्मदेवाचा, भगवान नारायणाचा आणि भगवान शिवाचा शरीरावर थरकर पाव उडलेला आहेत. विमान डगमग डोलायला लागलो, आकाशामध्ये विगांचा घनचा कडकडाट होतोय. आणि महाराज पाहता पाहता त्या जगदंबेचा महाराज साक्षात जी निर्गुण स्वरूप आहेत, निर्गुण स्वरूपिणी आहेत, ती समोरून येताना महाराज या तीनही देवतांना दिसायला लागली. आहा, ही चंद्रज्योत कोण आहेत, ही चंद्राची प्रखर माया कोण आहेत, कोण असावी, कोण असावी. आणि महाराज या तीनही देवतांनी हात जोडले, त्या महापरंबेला विचारायला सुरुवात केली की हे माते तू कोण आहेस, कोहम कोहम कोहम, तू कोण आहेस, कोण आहेस, कोण आहेस असं विचारत असताना महाराज आहा त्या महापरंबेनं सांगायला सुरुवात केली महाराज की अहम ब्रह्मास्मी सनातनोस्मी. अरे म्हणले मी तुम्हाला निर्माण करणारी मीच ती माया आहेत, मीच आदिशक्ती आहेत, मीच विष्णुपदी आहेत. आणि त्या देवीची स्तुती करायला प्रारंभ केला. आणि सगळे देव देवता ब्रह्मा विष्णू महेश या हे तिघही त्या आईची स्तुती करायला प्रारंभ करतायत. हे जगत जननी, तुझी कोणत्या शब्द सुमनाने मी स्तुती करू मला सांग. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनुते. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी जिष्णुनुते गिरिवर विंध्य शिरोमणि. हे भगवती शतकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय मामयी जासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते. सुरवर वर्षिणी दुर्धर वर्षिणी दुर्मुखमर्षिणी हरिचरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी मोषिणी घोरते. सुरवर वर्षिणी दुर्गम वर्षिणी दुर्गम वर्षिणी हरिचरते
रोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी दित्य सुत रोषिणी दुर्मर शोषिणी सिंधु सुते जय जय हे मयि जातुर मर्दिनि रम्यक परदिनि शैल सुते रम्यक भरदिनि शैल सुते रम्यक भरदिनि शैल सुते बोलिए जगदम्बा माता की जय महालक्ष्मी माता की त्या आदिमायेनं सांगायला सुरुवात केली की हे प्रभू मी ती आदिमाया आहेत आणि भगवान नारायणाने त्या जगदंबेची स्तुती करायला प्रारंभ केली. आपणही या ठिकाणी सर्व त्या जगदंबेची स्तुती करणार आहोत. या ठिकाणी आपण या झाकीचा उत्सव सगळ्यांनी आनंद उपभोगलेला आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजून मा जगदंबेची आणि महाराज सगळ्यांनी स्तुती सुमनांनी आदरांजलीनं सुमलांजलीनं महाराज तिथं कौतिक करावं. कारण लक्षात घ्या, हे जरी झाकी करणारी मुलं आपल्या गावातील जरी असली तरी आज मात्र या विश्वाच्या मालकाच्या स्वरूपात आहे. लक्षात, साक्षात हा भगवान शिव आहेत, तो ब्रह्मदेव आहेत आणि पलीकडे नारायण, आणि त्या नारायणाच्या पलीकडे साक्षात तुमची आमची जी आई आहेत, आपली मा परंबा आहेत, भगवती आहेत. सगळ्यांनी या जाकेचा आनंद घ्यायचा आहे. एक सुंदर असं या ठिकाणी भावगीत होईल. भावगीत झाल्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल. सगळ्यांनी तसेच उद्याची सूचना लगेचच देऊन टाकतो, नाही का? हा, जाकीचा आनंद घेतला की आपण आरतीचा आनंद घ्यायचा आणि लगेच आपलं नियोजन पडेगाव लगेच ह्या टाइमपास करायचं, नाही का? उद्या आपल्याला या ठिकाणी सुंदर असा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. हा, माता शशिकला यांचा विवाह या ठिकाणी होईल. तेव्हा सगळ्यांनी उद्या येताना बहुसंख्येनं नवीन वस्त्र परिधान करून यायचे आहेत. जे राजा परीक्षितीच्या पूर्वजांच्या इतिहासामध्ये जन्मेजयाच्या साक्षीनं आपल्याला जन्मेजयाच्या शब्दातून अर्थात प्रश्नातून जी कथा निर्माण झालेली आहे आपल्याला ऐकायला मिळते, हे त्या जन्मेजयाचा आपल्यावर उपकार आहेत. व्यासजी महाराजांचा आपल्यावर उपकार आहे. सुत महाराजांचा उपकार आहेत. उद्या अनेको अशा सुंदर सुंदर चरित्र या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. तेव्हा उद्या बहुसंख्येनं उपस्थित राहा, जेणेकरून आपल्याला या कथेचा आनंद प्राप्त होईल. उद्या विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. जी मनोरमा आहे त्या मनोरमेचा जो पुत्र आहे आणि जी सुंदर अशी स्वभावची कन्या जी आहेत काशीनगर राजाची, या ठिकाणी त्यांचा विवाह संपन्न होईल. तेव्हा उद्या सगळ्यांनी उपस्थित राहायचं. सुदर्शन राजाचा आणि शशिकलेचा विवाह या ठिकाणी संपन्न होणार आहेत. उद्या येताना फक्त लग्नाला हात हालीत येऊ नका. 3 ठिकाणी मोकळ्या हातानं जायचं नाही. मी प्रमाण सांगतो, मी बिगर प्रमाणाचा बोलणारा बाबाच नाही. लक्षात घ्या. देव द्विज गुरु या तिहीचे दर्शन रिक्तपणे जाण करू नये. देवाचं दर्शन मोकळ्या हातानं घेऊ नका. कोणाच्या लग्नात गेले तर मोकळ्या हातानं जाऊ नका. देव द्विज म्हणजे ब्राह्मणाचं दर्शन मोकळ्या हाती घेऊ नये आणि गुरुचं दर्शन मोकळ्या हाती घेऊ नये, नाही का? कोण्या मरीजाला भेटायला जर गेले तर मोकळ्या हाती जाऊ नये. हा, कमीत कमी मोकळी पिशी तरी घेऊन जावं. येताना भरीत त्याचे का बिस्किट पुढे आणणं होईना, पण मोकळ्या हातानं जाऊ नका. लग्नाला गेले तर मोकळ्या हातानं जाऊ नका. नाही काय ते येताना एखादा बोळा तरी आपल्याला ते होईल सगळं नियोजन. पण येताना तुम्ही आयर घेऊन या, बाकीचं पाहू. फक्त भांडे कुंडेचे आयर आणू नका. आणि मला घ्यायला बरं वाटेल हिशोबानाच आयर आणा. उगं लय फाटील नोटा काय आणू नका. ज्या कुठंच चलत नाही ना आप्पा, त्या आमच्या पायावर ते पंपावाला बी घेत नाही. हो, मला एक बाईनं अशी नोट दिली होती खतरनाक. अजून चला मी तुम्हाला गाडीत गेलो दाखवतो. ती अर्धीच निघली, ती अजून तशीच पडलेली गाडीत. आता ती अर्धी कुठं पाहत हिंडू त्या गावात? काय आता पुन्हा दाव्याला जाणार आहे की? गेलो तरी माझंच दाव्या आपलं प्रवचन ठेवते ना, असं थोडंच आहे. पुन्हा तीच बाई अक्षय दादा माझ्या पायावर ती नोट अर्धी आणलेलं टाक. तिनं फार असू आमच्यापर्यंत येऊस तर पुरी ओली झालेली राहते घामाना. नको नको वाटते तिथे हातात घ्यायला. पैसे जोडणारा सुद्धा विचार करतो आता उलटी जोडू का सोयीची जोडू. ती अर्धी नोट प्रत्येक दादा खोटं नाही बोलत, आजपर्यंत गाडीत पडलेली 2 वर्षापासून. आताची नाही ती. आता मला गाडी काय समजा द्यायच्या टायमाला मी ती काढून घेईल, पुढल्या गाडीत पुन्हा ठेवील ती.
कारण ती नोट पाहिली की मला नोट घेताना नीट होतो मी. उद्या थोडं हिशोबानं आपलं 50 पाऊन पुढं आणा नाही का. द्यायला बी काही नाही, मला घ्यायला काही वाटायचं नाही, पण तुम्हाला द्यायला तरी काहीतरी वाटलं पाहिजे की नाही, समाधान वाटलं पाहिजे की नाही, आपण दिली भाऊ लग्नामध्ये आहेर केला देवाच्या नाही का. उद्या बहुसंख्येने उपस्थित सगळ्यांनी आळस बाजूला करायचा. पाठीमागं असणारे सगळे म्हातारे माणसं आज या ठिकाणी तुम्ही सगळे तरुण झाले पाहिजे. सगळ्यांना शपथ आहे महालक्ष्मी मातेची आळस बाजूला सोडायचा. ती आई जगदंबा प्रगट झाली ना आपल्यामध्ये, आपण तिचा उत्सव साजरा करायचा. रा बरं सगळे उभे, वा वा. या तुमच्या हिशोबाने आता तुम्ही दोघच मालक आहे आता. हा, या अजय महाराज, विशाल महाराज, हा या. सुंदर असं भजन घ्या या ठिकाणी. उदे गंबे उदे, 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 उदे गंबे उदे. उदे सर्व दिशी मंगळ दडवितो रात्र संभळ, सर्व दिशी मंगळ दडवितो रात्र संभळ. सर्व दिशी मंगळ दडवितो रात्र संभळ, सर्व दिशी मंगळ दडवितो रात्र संभळ. फुलवितो 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 ज्योती मंगळी, आम्ही अंबेचे गोधडी, अंबेचे गोधडी, आम्ही अंबेचे गोधडी. उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे गंबे उदे. सर्व हवा पायथ्याने हलवा. एक वर्षी क्या बात है. बंद म्हणलं का त्याच मिनिटाला काडी वरच्या वरच राहिली पाहिजे. याला म्हणते शार्पनेस. हा, तुम्हाला कोणालाच आनंद झाला नाही का, तुम्हाला काही टेन्शन आहे का भाऊ, असं मला असं वाटतं. अक्षय दादा पाठीमागच्या कोपऱ्यात काय भानगडे आपले, तुम्ही आपले सगळे, तुम्हाला नेमकं तुम्ही बोर झाले का आम्हाला. हा आता धाक पाडला का? हो काहीच आणू नका, फक्त आहे ना टेन्शन घेऊ नका. अक्षय दादा सगळे लोक पोरं पुढं आणा बरं एकदा. चला देवाची वर आपल्याला इथं वरतीच नाही ना यायचं, आनंद यायचा तोपर्यंत कथाच पुढे होणार नाही. तुम्हाला शब्दांना सुद्धा पाहायला भेटायचं नाही तोपर्यंत, खायचं बाजूलाच राहील. या बरं सगळे पुढे चला. चला लवकर. महेश भाऊ कुठे आहे? जय हो. हरी बोल. घरोघरी हिंडतो गोंधळ आईचा वाढतो, आईचा वाढतो गोंधळ देवीचा वाढतो. भवानी भवानी बसली मोठी खडी, आम्ही अंबेचे गोधडी, अंबेचे गोधडी, आम्ही अंबेचे गोधडी. उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे गंबे उदे. तोरणी नको नामी दैवाशी जाणतो, तोरणी नको नामी दैवाशी जाणतो. तोरणी नको नामी दैवाशी जाणतो, तोरणी नको नामी दैवाशी जाणतो. गावली 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 मुलवाईची मुली, आम्ही अंबेचे गोधडी, अंबेचे गोधडी, आम्ही अंबेचे गोधडी. उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे गंबे उदे.